राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह यावरती सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। तसंच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुद्धा सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलंय। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरती वाद सुरू झाला आणि पक्षाचे जवळपास 43 आमदार आहेत, तर शरद पवारांकडे 12 आमदार आहेत आणि त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं। त्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावरती आज सुनावणीची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज सुनावणी होऊ शकते का? किती वाजता? महत्वाचं म्हणजे आज जी तारीख होती 23 जुलै ती लवकर घ्यावी अशी मागणी अभिषेक मनोज सिंघवी यांनी केली होती आणि त्याच्या आधारावर जर बघितलं आपण तर ही पूर्वी जी सुनावणी आहे खास करून इलेक्शन कमिशननी पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात आणि हेही नागालँडच्या आमदारांच्या संदर्भात देखील अशा दोन्ही प्रकारच्या एकत्रित याचिका आहे। ह्या 23 जुलैला सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या, पण त्यानंतर जर बघितलं तर काल जी अतिरिक्त यादी आली त्यामध्ये ही जी सुनावणी आहे आज दाखवण्यात आलेली आहे। 52 क्रमांकाची ही सुनावणी आहे आणि कोर्ट क्रमांक 1 मध्ये आहे। खास करून जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे। साधारणतः 2:30च्या नंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। जर या संदर्भातली यादी त्या सुनावणीमध्ये दाखल झाली तरच सुनावणी होण्याची शक्यता, अन्यथा ही सुनावणी पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना ही पाक व्याप्त काश्मीर सोबत केलेली आहे। सांगली लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाष्य करत असताना हर्षवर्धन पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय। खासदारकीच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या अदृश्य शक्तींनी घेरलेला असूनही विजयाचा दिवा लावला, असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलं। यावेळी बोलताना त्यांनी इचलकरंजीची तुलना थेट पाक व्याप्त काश्मीर सोबत केल्यानं खळबळ माजली आहे। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो। मला मनापासून पुढची बातमी आहे, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेला अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता आणि त्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी देखील समर्थन दिलं होतं आणि त्यानंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत दुःख जाणार नाही असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है। तो आज हम यहाँ पर उनके अनुरोध पर आए, उन्होंने स्वागत किया। हमने उनसे ये कहा है कि हम सबके मन में इस बात की पीड़ा है कि आपके साथ विश्वासघात हुआ। जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है, ये पीड़ा है, ये दूर नहीं हो सकती है। उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है, अब इसे में आप समझ लीजिए सब बात। इसलिए पूरे महाराष्ट्र की जनता इस बात से पीड़ित है, सबके मन में इस बात का दर्द है। चुनाव में इस बात का पता भी चल चुका है। अब तो ये बात प्रमाणित हो चुकी है कि महाराष्ट्र की जनता इस बात को मानती है कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है और ये ठीक नहीं है। ये जनता का भी अनादर है। जनता जिसके लिए बहुमत देती है उसको उसके समय तक के लिए बनाए रखना चाहिए। बीच में सरकार को तोड़ देना और बीच में जनमत का अनादर करना ये अच्छी चीज़ नहीं है।
आणि आता बातमी आहे एका अपघाताची. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल तालुका हद्दीमध्ये पंढरपूर इथे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 49 जण जखमी झालेत. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 7 ते 8 जण गंभीर जखमी आहेत. रात्री 1च्या सुमारास बसनं ट्रॅक्टरला धडक दिल्यानं हा अपघात झाला आणि या बसमधील सर्व प्रवासी डोंबिवलीतल्या निळजे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. हे सगळेजण पंढरपूरला निघाले होते, मात्र पनवेलजवळ या बसला अपघात झाला आणि यात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 49 जण जखमी आहेत. एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये एकूण 54 लोक होते. त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक एमजीएम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत. मदतकार्य पूर्ण केलेल्या काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील या ठिकाणी आल्या होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते. या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55 दरम्यान ह्या लोकांची संख्या होती. त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये रवाना केले. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे.